स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या नवीन ब्लॉग मध्ये। ऍक्च्युअली आज आपण फूड ब्लॉग करणार आहोत। मला ना खूप दिवस ही रेसिपी ट्राय करायची होती पण मुहूर्तच लागत नव्हता। सो फायनली मी आता डीमार्टला गेलेले तेव्हा तिथे मला एक गोष्ट दिसली आणि ते म्हणजे हे टॉप रामेन करी असं आहे हे, आणि हे व्हेजिटेरियन आहेत पूर्ण। सो आज आपण हे ट्राय करणार आहे। मला ना खूप दिवसापासून ट्राय करायचे होते, सो आज आपण ह्याचीच रेसिपी बनवणार आहोत आणि ह्याचाच फूड ब्लॉग करणार आहोत। मी सांगते तुम्हाला आता हे कसे बनवायचे आणि लगेचच आपण ह्याला टेस्ट सुद्धा करणार आहोत। सो सगळ्यात पहिल्यांदा तर हे आपण टॉप रामेन करी नूडल्स घेतलेले आहेत। 280 ग्रामचं हे पॉकेट आहे। 100 रुपयाला हे पॉकेट भेटतं। ह्याच्यामध्ये ना हे अशा पद्धतीचे नूडल्स आहेत आणि त्यानंतर त्यांनी मसाला सुद्धा दिलाय। अशा पद्धतीचे 4 पॅकेट आहेत मसाल्याचे। आता लगेचच आपण हे नूडल्स बनवून घेऊया। त्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा आपण एक पॅन घेतलाय। पॅन मध्ये साधारणतः 1 ग्लास इतकं पाणी आपण टाकणार आहोत। नूडलचे जे 4 पोर्शन आलेले त्यातला एक अख्खा पोर्शन आपण आता बनवणार आहोत। पाण्याला मस्त अशी उकळी आली की ह्याच्यामध्ये हा जो मसाला आहे तो टाकायचा। एक अख्खं पॉकेट आपण टाकणार आहोत। मसाला जेव्हा पाण्यामध्ये टाकला होता ना तेव्हा अगदी मस्त झणझणीत असा नाकात एक वास घुसला होता। त्यानंतर आपण याच्यामध्ये हे नूडल्स टाकलेत। नूडल्स शिजायला ना साधारणतः 4 ते 5 मिनिटं लागतातच। हे करी नूडल्स आहेत त्याच्यामुळे थोडंसं पाणी एक्स्ट्राच वापरा करताना, तुम्हाला जर सुपी नूडल्स आवडत असतील तर। मस्त 4-5 मिनिटं नूडल्स शिजून दिले। मी ना हे नूडल्स अजिबात कट केले नव्हते त्याच्यामुळे तुम्ही पाहू शकता नूडल्स एकदम लॉंग साइज मध्ये आहेत। मला ना इथे पाणी थोडंसं कमी वाटलं त्यामुळे किंचित पाणी मी ऍड केलंय ह्यामध्ये अजून। साधारणतः 5-6 मिनिट तर लागलेच आहेत नूडल्स अगदी व्यवस्थित शिजायला। नूडल्स मस्त असे शिजून तयार आहेत। त्यांना आपण आता सर्विंग प्लेट मध्ये काढून घेऊयात। एकदम मस्त गरमागरम असे नूडल्स आहेत आणि इथे नूडल्स तुम्ही पाहू शकता अगदी थिक असे नूडल्स इथे। आपण नॉर्मल मॅगी वगैरे खातो त्याचे नूडल्स ना असे पातळ असतात, हे अगदी जाडे नूडल्स आहेत। आपले हे मस्त गरमागरम असे टॉप रामेन बनून तयार आहेत। आता आपण हे टेस्ट करून बघूयात। हे थोडेसे सुपी बनवलेत पण खूप जास्त सुद्धा त्याच्यामध्ये पाणी ठेवलेलं नाहीये। तुम्ही नूडल्स पाहू शकता का? ऍक्च्युअली ना नूडल्स खूप जास्त थिक आहेत आणि एकदम लॉंग आहेत। मी त्यांना अजिबात कट वगैरे केलेलं नाहीये त्याच्यामुळे अगदी मोठे मोठे नूडल्स आहेत। खूप स्पायसी नाहीयेत बट हा स्पायसी आहेत। लहान मुलांना थोडेसे स्पायसी लागू शकतात बट ज्यांना स्पायसी मॅगी आवडते आणि ज्यांना थिक नूडल्स आवडतात ना त्यांना हे डेफिनेटली आवडतील। बट नो डाऊट नूडल्स ना खरंच खूप जास्त टेस्टी आहेत। एकदम भारी लागतात बरं का। नूडल्सची टेस्ट एकदम भारी आहे। तुम्ही डेफिनेटली हे वाले नूडल्स घरी ट्राय करू शकता। खरंच खूप जास्त छान लागतात। मला तर खूप आवडले पर्सनली। लहान मुलांना थोडेसे स्पायसी लागू शकतात, तुम्ही यामध्ये टोमॅटो सॉस टाकून सुद्धा मुलांना देऊ शकता।
बनवायला सुद्धा खूप सोपे आहेत, 5-6 मिनिटामध्ये बनून जातात आणि खायला सुद्धा मस्त लागतात। चला तर मग आजचा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत, तोपर्यंत मस्त खा, भरपूर फिरा आणि आनंदी राहा।